जनतेच्या समस्येच्या बातम्या. समाज कल्याण मार्फत झालेला रस्ता कॉन्ट्रॅक्टरने जेसीबीच्या साहाय्याने तोडल्याने कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना कुडवशी बौद्धवाडीच्या ग्रामस्थांची तक्रार. खेड तालुक्यातील कुडवशी गावातील बौद्धवाडीत समाज कल्याण मार्फत 300 मीटरचा रस्ता मंजूर झाला व कॉन्ट्रॅक्टरने फेब्रुवारीमध्येच तो रस्ता पूर्ण केला. परंतु 1.5 महिन्यानंतर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी कॉन्ट्रॅक्टर महेश राठोड याने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उखडला व रस्त्याच्या बाजूने काढलेले गटार बुजवले. यामुळे कुडवशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी कॉन्ट्रॅक्टरला गटार बुजवू नये असे प्रत्यक्ष सांगितले, परंतु कॉन्ट्रॅक्टरने बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे ऐकले नाही. भविष्यात गटार नसेल तर हा रस्ता किती दिवस टिकेल, यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल केली आहे. कुडवशी ग्रामस्थांचे म्हणणे आहे की एकतर 16 वर्षांनंतर कसा तरी रस्ता आम्हा गरिबांच्या वाडीपर्यंत आलेला आहे. पुन्हा किती वर्षांनी मंजूर होईल याची गॅरंटी नाही. झालेला रस्ता तरी जास्त वर्ष टिकावा ही अपेक्षा असताना झालेल्या रस्त्याची तोडमोड व गटार बुजवण्यात मागे कोण आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी व तयार केलेला रस्ता कॉन्ट्रॅक्टरने का तोडला त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी कुडवशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली आहे. माझं नाव राजेश रामदास जाधव, गाव कुडवशी बौद्धवाडी. हा आमचा रस्ता आलेला समाज कल्याणकडून होऊन आता जवळजवळ 1.5 महिना झाला आहे आणि आता त्यांनी येऊन हा एक गटार बंद करून टाकला आणि तिकडं पुढं रस्ता तोडला आहे. झालेला रस्ता हा असा अन्याय आम्ही कितपत सहन करायचा. तोडला कॉन्ट्रॅक्टरने आणि त्या जागा मालकाने येऊन पुढं रस्ता तोडला आहे. उपसरपंच यांनी येऊन हरकत केली आणि ते रस्ता तोडायला लावला आणि हे गटर बुजवायला लावले. मग झालेलं काम तोडायला लावलं. हा झालेलं काम तोडायला लावले. मग ते इस्टिमेटला असल्याशिवाय ठेकेदारनी केलेलं नाही ना. इस्टिमेटला आहे, पूर्वीपासून आहे रस्ता. हा जुना रस्ता आहे, अगोदर झालेला आहे रस्ता. आता तुम्हाला काय इस्टिमेट माहिती नाही ना. तुम्हाला माहिती नसताना त्यांनी रस्ता केला आणि आता परत तेच तोडायला आले. म्हणजे ह्याच्यातलं तुम्हाला काही कल्पना नाही. त्यांनी आता हे गटर पण त्याची पण तुम्हाला कल्पना नाही. गटर तोडायला बुजवायला कधी येतात काय नाही, बनवलं फक्त त्यांनी. माझा रस्ता तुमचा समाज कल्याणामधून मंजूर झाला आणि मंजूर होऊन तो बनून पण गेले आणि गेल्यानंतर आता 1.5 महिन्यानं तोडायला आलेले. बरं, सरपंच पोलीस पाटील यांच्या कानावर घातलंय का विषय? पोलीस पाटलाच्या कानावर घातलेला आहे. सरपंच आलेले होतेच. मग काय आता हे आमचा रस्ता आता तोडलेला आहे किंवा गटर बुजवलेला आहे, ह्याच्या काहीतरी कारवाई झाली पाहिजे. तुमचं काय म्हणणं? कारवाई व्हायलाच पाहिजे. पूर्वीपासून रस्ता आहे ना, पूर्वीपासून 26 नंबरला नोंद आहे. मी बाबाराम पेंडू पवार, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाचा प्रतिनिधी म्हणून सांगायचा मुद्दा म्हणजे असा की गेले कमीत कमी 1.5-2 महिने झाले या रस्त्याला समाज कल्याणच्या माध्यमातून या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्याच्या नंतर या रस्त्याचं काम ठेकेदार राठोड म्हणून यांनी गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी काम पूर्ण केलं. 1 महिनाभर काम चालू असताना इथं कोणत्याही एका व्यक्तीने कुठल्या गोष्टीचा इथं विरोध केला नाही आणि विरोध न केल्यामुळं कॉन्ट्रॅक्टदारांनी काम परिपूर्ण ज्या इस्टिमेटप्रमाणे जे काही काम होतं ते इस्टिमेटप्रमाणे काम त्यांनी पूर्ण केलं. आणि आता 1.5 महिन्याच्या नंतर या रस्त्याचं गटाराचं जे काम आहे ते पूर्णतः त्यांनी बुजवायचं काम आता सध्या स्थितीमध्ये चालू आहे. आपल्याला पाठीमागे दिसत आहे. रस्त्याचं काम देखील केलेलं आहे, ते देखील निकृष्ट दर्जाचं काम आहे. आता मी पाहणी केली तर काय ठिकाणी आम्ही ते उकरून पाहिलं असं पायाने, तर पूर्ण ते सगळं मारलेला आहे आपला कार्बन पूर्ण निघत आहे. अशा पद्धतीचे कामं ही चुकीचे होत आहे. माझी विनंती आहे शासनाला आणि जेणेकरून भारताच्या पंतप्रधानांना की या दलित वस्तीच्या माध्यमातून विनंती करत आहे की हे जे आज 70च्या पार आपण गेलो आहे आणि हे 70च्या पार जात असताना बाबासाहेबांनी भारतीय संविधान देऊन सुद्धा आज ह्या दलित वस्तीवरती अशा प्रकारचे अन्याय जे होत आहेत, या अन्यायाला कुठेतरी आपण
बंदस्ती घातली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. जे सत्तेमध्ये आज राजकारण करतायत, समाजकारण करतायत, सत्तेचा भाव बघतायत, अशा सर्व या सत्तेच्या लोकांना देखील माझा हात जोडून विनंती आहे की गोरगरीब जनतेवरती अशा प्रकारचे अन्याय करणं हे चुकीचं आहे. झालेलं काम, सरकारी काम, ह्या कामावर टाकलेला पैसा हा मातीमोल करण्यात आलेला आहे. ह्याचा आपण गंभीर्याने विचार करून ह्या वाडीतल्या कुडवशी बौद्धवाडीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी खेड तालुक्याच्या वतीने विनंती आहे, या वाडीच्या वतीने विनंती आहे. 70 वर्ष पार झाल्यानंतर देखील जर असा दलित वस्तीचा अन्याय होत असेल तर ही देशाला खूप घातक गोष्ट आहे. मंत्री महोदय योगेशदादा कदम ह्यांना विनंती आहे की अशा प्रकारे जर आपल्या तालुक्यामध्ये या बौद्धवाडीवरती अन्याय होत असेल, झालेली कामं जर उकळून काढायचा प्रयत्न होत असेल तर आपण ह्याची गांभीर्याने दखल घेऊन या समाजाला न्याय द्याल. हे झालेलं काम हे प्रत्यक्षात तुम्ही पहा, पाठीमागे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये काही झालेलंच आहे, परंतु झालेल्या कामाच्या दैनंदिन अवस्था इथं करण्यात आलेली आहे. याचा आपण काळजीपूर्वक याचा विचार करावा आणि या समाजाला न्याय मिळावा.